यानंतर जास्तीत जास्त तूर उत्पादनाचे तंत्रज्ञान याबाबत डॉक्टर दिलीप अलोने सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. ॲग्रोविजन कृषी प्रदर्शनीचे आयोजक, या कार्यशाळेचे नियोजन करणारे नियोजक, मी सर्वप्रथम सन्माननीय केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी आणि ज्यांनी मला या ठिकाणी आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली ते सन्माननीय गुळगुळे सर यांचे मनापासून मी आभार मानतो. तुरीचे अधिक उत्पादन या संदर्भामध्ये शेतकऱ्यांशी हितगुज करण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे. मी सुरुवातीलाच एक बाब आपल्याशी स्पष्ट केली पाहिजे की मी शास्त्रज्ञ नाही आहे, मी शेतकरी आहे. आणि शेतकरी असल्यामुळं माझ्या शेतीचा जो गेल्या अनेक वर्षाचा तूर उत्पादनाच्या संदर्भातला अनुभव आहे तो अनुभव तुमच्याशी शेअर करावा म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. एका कवीने शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. तो असं म्हणतो, मैं उगाता हूँ कपास. सामान्यपणे कपाशीचं उत्पादन घेणारा शेतकरी आपल्या विदर्भामध्ये आहे. त्या शेतकऱ्याची व्यथा आणि वेदना व्यक्त करताना तो असं म्हणतो कि मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है. मी कपाशीचं उत्पादन घेतो म्हणून मी सगळ्या जगाला कापड देतोय. मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है, फिर मेरी ही लाश क्यों एक कफन के लिए तरसती है. शेतकऱ्यांचे दुःख, दारिद्र्य आणि दैन्य या 4 ओळीमध्ये सामावलेला आहे. आणि असाच कपाशी लावणारा म्हणून मी शेतकरी होतो. आणि कपाशी लागवड करता करता ज्यावेळेला मला लक्षात आलं की कपाशीची लागवड करत असताना आपला जो खर्च आहे हा खर्च इतक्या प्रमाणामध्ये वाढत जातो आहे की त्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन आपल्याला कर्जाच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस दाबत आहे. आणि म्हणून आपल्या शेतीमध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कसं मिळवता येईल याचा विचार जेव्हा मी केला त्यावेळेला मला तूर हे पीक अधिक फायद्याचे वाटलं. हे कसं वाटलं याला कारण आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की कपाशीचं नियोजन करत असताना एकीकडे आपण कर्जबाजारी होत चाललेलो आहे. कारण कपाशीचा लागवड खर्च, रासायनिक खतांचा खर्च, त्यावरती होणारा कीटकनाशकांचा खर्च, तो जमा करण्यासाठी लागणारा मजुरांचा खर्च आणि सगळ्या एकंदरीत कपाशीच्या खर्चाचा जर आपण विचार विनिमय केला तर आपल्या लक्षात असं येतं की त्याला मिळणारा जो बाजारभाव आहे, उत्पादन आणि बाजारभाव याची जेव्हा आम्ही सांगड घालतो त्यावेळेला असं लक्षात येतं की आम्ही कपाशीचं नियोजन करत असताना पुन्हा पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललेला. आणि त्यामुळं कमी खर्चामध्ये आपल्याला पारंपरिक शेतीमध्येच अधिक उत्पादन कसं घेता येईल याचा मी प्रयत्न करत होतो. सामान्यतः आपण तूर या पिकाकडे एक उपेक्षित पीक किंवा दुर्लक्षित पीक म्हणून पाहतो. आपण कपाशीची लागवड करत असताना त्याच्यामध्ये काही ओळीमध्ये तो लावतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीनमध्ये लोक तुरी लावायला लागलेले आहेत. मग हळूहळू आता शेतकऱ्यांचा कल तूर या पिकाकडे वळत चाललेला आहे. मी एक प्रामुख्याने गोष्ट सांगतो की तुरीचं अधिकाधिक उत्पन्न, कारण तूर पिकाची जी कॅपॅसिटी आहे उत्पन्न देण्याची, मी स्वतः 21 क्विंटलचं उत्पादन एका एकरमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे त्याची जी कॅपॅसिटी आहे तुरीच्या उत्पादनाची ही 21 क्विंटलपर्यंत येऊ शकते. हे मी स्वानुभवातून तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगू शकतो. तर मित्र, हे उत्पादन कसं वाढवायचं या संदर्भात जी आपली चर्चा आहे
की हे उत्पादन कसं वाढवायचं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की तूर पिकाचं अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर पाण्याचं नियोजन हे महत्त्वाचं आहे. याचं कारण काय की तूर आपण जून जुलैमध्ये लागवड करतो आणि साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरच्या शेवटी तूर ही फुलोऱ्यावरती येते. आणि विदर्भाचं जर पर्जन्यमान जर आपण पाहिलं तर साधारणतः सप्टेंबर नंतर पाऊस थोडा थोडा कमी होत जातो. म्हणजे ज्या वेळेला तूर पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे नेमकी त्याच वेळेला निसर्गाचा जो पाणी आहे हा पाणी कमी कमी होत जातो आणि त्यामुळं तूर पीक हे उत्पादन द्यायला असमर्थ ठरतं. आणि म्हणून ज्याला तुरीचं अधिक उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती गोष्ट आहे पाण्याचं नियोजन. त्याला 2 पाण्याची आवश्यकता असते. एक फुलोरावस्थामध्ये येत असताना आणि दुसरा जो पाणी आहे हे दुसरं पाणी ज्यावेळेला तुरीची चलप भरून येते त्यावेळेला त्याच्यातला दाणा चांगला मजबूत होण्यासाठी दाणा चांगला भरण्यासाठी म्हणून अशा 2 पाण्याच्या पाळ्याची आवश्यकता असते. म्हणजे तूर उत्पादनाकडे जर आपल्याला लक्ष घालायचं असेल आणि तुरीचं अधिकाधिक उत्पन्न जर आपल्याला घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं नियोजन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या पिकाचं आपण जेव्हा नियोजन करतो त्यावेळेला त्याच्या ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्था अत्यंत महत्त्वाच्या असतात. आपण सुरुवातीला सांगितलं की तूर हे दुर्लक्षित किंवा उपेक्षित आहे आणि त्याच्यामुळं आपण फारसं लक्ष देत नाही. परंतु आपण ज्या वेळेला त्याचं बीजारोपण करतो त्यावेळेला त्याला सीड ट्रीटमेंटची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. लक्षात घ्या. त्याला फंगिसाइड असलं पाहिजे, त्याला रायझोबियम असलं पाहिजे, त्याला जीवाणू संवर्धक असलं पाहिजे. या सगळ्यांची बीज प्रक्रिया करणं तुरीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण असं अनेकदा विदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की आमची तूर मरत चाललेली आहे. तुरीमध्ये प्रामुख्याने हा रोग आपल्याला आढळतो. तर हा जो मर रोग आहे ही जी मर आहे या मर रोगावरती जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर त्याची बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. बीज प्रक्रियेसाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या औषधे उपलब्ध आहेत. त्या औषधांचाही आपल्याला वापर करता येईल किंवा रायझोबियम, ट्रायकोडर्मा, त्यानंतर 22 याची बीज प्रक्रिया करता येईल. ही महत्त्वाची गोष्ट आपण तूर लागवड करत असताना लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर पिकाच्या ज्या मुख्य अवस्था आहेत की एक तर अंकुरण अवस्था. या अंकुरण अवस्थेसाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर त्याची जी फळफांद्या आहे त्याची जी वाढ आहे त्या वाढीसाठी आपल्याला उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुरीसाठी सल्फरची गरज आहे त्यामुळे शक्यतो 20-20-0-13 हे रासायनिक खत त्यासाठी पहिल्या डोसमध्ये आपण वापरलं पाहिजे. आणि त्याच्या फळफांद्या कशा वाढतील. तुरीला जेवढ्या फळफांद्या वाढतील तेवढं उत्पादन अधिक वाढेल. त्यामुळं फळफांद्याकडे नीट लक्ष देणं आवश्यक आहे. आणि मग फळफांद्याची वाढ जर आपल्याला करायची असेल तर लागवड करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. सामान्यपणे आपण तुरीची लागवड सोयाबीनमध्ये किंवा कपाशीमध्ये करतो. पण प्लेनमध्ये जर निव्वळ आपल्याला तूर घ्यायची असेल तर तुरीची लागवड जमिनीचा मगदूर पाहून साधारणतः 8 ते 10 फूट असलं पाहिजे. म्हणजे 2 ओळीतलं अंतर किती? 8 ते 10 फूट. आपली जमीन कशी आहे? ती भारीची जमीन आहे का, ती मध्यम आहे का, ती हलकी आहे का, त्यानुसार आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट 2 झाडांमधलं म्हणजे 2 रोपांमधलं जे अंतर आहे ते साधारणतः 1.5 ते 2 फूट असलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची जर आपण लागवड केली तर साधारणतः एका एकरमध्ये 8,000 झाडं तुरीची बसली पाहिजेत. लक्षात घ्या.
ही 8,000 का झाडं बसली पाहिजेत? कारण आपल्याला ज्या ध्येयापर्यंत जायचं आहे, ज्या उत्पादनापर्यंत जायचं आहे, तुरीचं साधारणतः सामान्यपणे 100 दाण्याचं वजन 10 ते 12 ग्रॅमपर्यंत भरतं आणि एका झाडापासून जर 1000 दाणे मिळत असतील तर साधारणतः 100 ते 125 ग्रॅम तूर आपल्याला मिळते. म्हणजे समजा 125 ग्रॅम जर तूर मिळत असेल आणि 8,000 झाडाची संख्या असेल तर सामान्यपणे आपण एकरी 10 क्विंटलपर्यंत तुरीचं उत्पादन अगदी सहजरित्या घेऊ शकतो. आता आपण जर त्याचं अर्थनियोजन जर पाहिलं तर कुठल्याही पिकाच्या तुलनेमध्ये, मग सोयाबीनच्या असो, कपाशीच्या असो किंवा अन्य असो, या अन्य पिकांच्या तुलनेमध्ये तुरीसाठी वापरण्यात येणारं रासायनिक खत, त्यासाठी वापरण्यात येणारी कीटकनाशकं, ती जमा करण्यासाठी काढण्यासाठी येणारा खर्च इतर पिकांच्या तुलनेमध्ये फार कमी आहे. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस शेतीचं उत्पादन घेतो, शेतीचं उत्पादन घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण बाजारामध्ये जो माल विकतो त्याचा भाव काय मिळतो याचा अंदाज आपण घेत असतो. गेल्या 2-3 वर्षाचा जर आपण विचार केला तर कपाशीच्या भावाच्या तुलनेमध्ये, सोयाबीनच्या भावाच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी आपल्याला तुरीचा भाव साधारणतः 9,000 पासून तर 11,000 रुपयापर्यंत मिळालेला आहे. आपल्याला कधी कधी विचार पडतो, सामान्यपणे तुरीचं जर आपण उत्पादन 10 क्विंटलपर्यंत जर घेतलं आणि कमीत कमी 9,000 रुपयापर्यंत जरी भाव मिळाला तर आपल्याला एकरी 90,000 रुपयाचं उत्पन्न मिळते. आणि 90,000 रुपयाच्या उत्पन्नासाठी तुम्ही तुरीचा कितीही खर्च केला तर 20,000 ते 25,000च्या वरती खर्च तुरीचा येत नाही. म्हणजे एकरी 60,000 ते 70,000 रुपयाचं उत्पन्न आपल्याला मिळते. त्याबरोबरच तुरीच्या लागवडीमुळं जमिनीची जी अवस्था आहे ती जमिनीची अवस्था चांगली होते, कारण तुरीमध्ये नायट्रोजन व्याप्त करण्याची ताकद आहे, त्यामुळे जमीन भुसभुशीत होते. या अनेक गोष्टींचा फायदा तुरीच्या नियोजनामध्ये होतो. तुरीच्या उत्पादनाचं नियोजन करत असताना मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या जाती आहेत. या जातींचा कालावधीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. साधारणतः 100 ते 125 दिवस उत्पन्न देणारी ICPL 87 आहे. साधारणतः 100 ते 105 दिवसामध्ये उत्पन्न देणारी TAT 10 आहे. त्यानंतर 125 ते 135 दिवसाची AKT 8811 आहे. 165 ते 170 दिवसामध्ये उत्पन्न देणारी मारुती आहे. 170 ते 180 दिवसामध्ये उत्पन्न देणारी AKPH 2022 आहे. 150 ते 170 दिवसामध्ये उत्पन्न देणारी T21 आहे. त्याचप्रमाणे दीर्घ मुदतीची म्हणजे 180 ते 200 दिवसामध्ये उत्पन्न मिळणारी आशा आहे. ICPL 87-119 आहे. BSMR 736 आहे. C11 आहे. BDN आहे. अशा प्रकारच्या विविध जाती आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे. विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं वातावरण वेगळं आहे, प्रत्येक जिल्ह्याचा पाऊसमान वेगळा आहे. त्यामुळं तुरीचं वाण लावत असताना आपण आपल्या परिस्थितीचा, आपल्या पर्जन्यमानाचा विचार अवश्य केला पाहिजे. जिकडे पाऊस लांबतो तिकडे दीर्घ मुदतीची घ्यावी, जिकडे पावसाचं प्रमाण कमी आहे आणि लवकर पाऊस थांबतो त्या ठिकाणी आपण अल्प मुदतीची वाणं निवडली पाहिजेत. बीज प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी मला सांगितलं की बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. बीज प्रक्रिया करत असताना तुरीच्या मुळाची चांगली वाढ झाली पाहिजे आणि भरपूर मुळसंख्या असली पाहिजे. म्हणून मार्केटमध्ये ह्युमिक जेल म्हणून मिळतं. ह्युमिक जेल ते बियाण्याला आपण साधारणतः 1 किलोला 10 ग्रॅमपर्यंत त्याला व्यवस्थित चोळलं पाहिजे. आणि बाकी तर सांगितलंच मी की 22 रायझोबियम, ट्रायकोडर्मा आणि अंतराबद्दलही बोललो. तुरीची लागवड झाल्यानंतर आपण त्याची विरळणी केली पाहिजे. साधारणतः आपली तूर पेरणीची जी पद्धत आहे ही आपण अत्यंत सरत्याने दाट पेरतो. म्हणजे एका ओळीमध्ये एका फुलीवरती आपल्याला 3-3, 4-4, 5-5 दाणे दिसतात. आपण जर शेतामध्ये पाहिलं तर हे तुरीला मात्र हानिकारक आहे.
तुरीचं झाड एकच असलं पाहिजे, 1.5 ते 2 फूट अंतर असलं पाहिजे. विरळणी करताना ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि विरळणी झाल्यानंतर या तुरीला आपण ड्रिंचिंग करणं अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्या. ड्रिंचिंगमध्ये काय दिलं पाहिजे? ड्रिंचिंगमध्ये क्लोरोपायरिफॉस म्हणजे ब्ल्यू कॉपर 19-19 आणि मुळ्या फुटण्यासाठी म्हणून ह्युमिक जेल, या 3 गोष्टीचं आपण ड्रिंचिंग तुरीला अवश्य केलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण जास्ती चांगलं असतं, त्यामुळं तुरीची चांगली वाढ होते. आणि तुरीची वाढ झाल्यानंतर साधारणतः ऑगस्टमध्ये म्हणजे 1.5 महिना झाल्यानंतर आपण तुरीची कटिंग अवश्य केली पाहिजे. आपण आळस करतो, आपण कंटाळा करतो. काही लोक तुरीचं कटिंग करतात, काही लोक करत नाही. आणि मग तुरीचं कटिंग करण्याऐवजी बाजारामध्ये मिळणारी किंवा फळफांद्या फुटणारी अनेक औषधं आहेत, त्या औषधांचा मारा करतो. पण त्या औषधांचा मारा करण्याची अजिबात गरज नाही. विनाकारण पैसा खर्च करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपण त्याची जर कटिंग केली 1.5 महिन्यांनी तर आपोआपच अनेक प्रकारच्या फळफांद्या तुरीला फुटतात, कारण त्यावेळेला पर्जन्यमान असते. पण कटिंग केल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे की तुरीची कटिंग झाल्यानंतर त्याला फंगीसाईडची फवारणी केली पाहिजे. मग ते 22 असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल, याची मात्र आपण फवारणी नक्की केली पाहिजे, फंगीसाईड वापरला पाहिजे. कारण आपण त्याचं कटिंग करतो. कटिंग केल्यानंतर त्याच्यावरती रोगप्रतिकार शक्ती निर्माण व्हावी म्हणून फंगीसाईडचा वापर आपण अवश्य केला पाहिजे. त्याच्यानंतर साधारणतः कटिंग झाल्यानंतर आपण खताचं नियोजन केलं पाहिजे. रासायनिक खताचं एक साधारणतः 50 किलोची बॅग 20-20-0-13ची आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट आणि बोरॅक्स 2 kg या धातूंची त्याला अत्यंत निकड आहे. कारण आपल्या जमिनीमध्ये शेणखत कमी असल्यामुळं NPK आपल्याला मिळतो, परंतु NPK सोबत तुरीसाठी ज्या आवश्यक घटकांची गरज आहे त्या आवश्यक घटकांची पूर्तता करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पहिली फवारणी करण्याची गरज तुम्हाला केव्हा माहिती आहे का? की साधारणपणे तुरीवरती जो पहिला रोग आढळतो तो पानं गुंडाळणाऱ्या अळीचा रोग आढळतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुरीवरती फार खर्च करण्याची गरज नाहीये, पण पहिली फवारणी ज्यावेळेला तुरीवरती पानं गुंडाळणाऱ्या अळीचा प्रकोप होतो त्यावेळेला आपण ते वापरलं पाहिजे. त्यासाठी साधी औषध आहेत मार्केटमध्ये. तुमचं साधा क्विनॉल्फास आहे, एंडोसल्फान आहे, मोनोसिल आहे. एक निमंटर म्हणून अतिशय चांगलं औषध आहे मार्केटमध्ये की जे अतिशय स्वस्त आणि चांगलं आहे. हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये वापरता येतं. आणि पहिली फवारणी केल्यानंतर खताची दुसरी मात्रा आपण दिली पाहिजे. दुसरी मात्रा साधारणतः ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 10-26 ची एक बॅग आपल्याला देणं तुरीसाठी अतिशय गरजेचं आहे. ही दुसरी मात्रा झाल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटी जेव्हा पर्जन्यमान कमी होतं आणि पावसाची गरज भासते, पाण्याची गरज भासते, जमिनीला थोड्या भेगा जायला सुरुवात होते, त्यावेळेला आपण पाण्याचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं की ज्याला तुरीचं अधिकाधिक उत्पादन घ्यायचं आहे त्याला पाण्याच्या नियोजनाची सोय करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तरच आपण आपल्या नेमक्या ध्येयापर्यंत, आपल्या नेमक्या उत्पादनापर्यंत आपण पोहोचू शकतो. नाही तर शेतकऱ्याची ओरड कशी असते की आम्ही जलमलो या मातीत, किती होणार गा माती, आणि खापराच्या या दिव्यात कधी पेटणार वाती. कुठल्याही पिकाचं जर आपल्याला उत्पादन घ्यायचं चांगल्या पद्धतीचं तर त्यासाठी आपल्याला नियोजन करून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सप्टेंबरमध्ये आपल्याकडे पाऊस संपतो
आणि खऱ्या अर्थानं तुरीला पावसाची गरज भासते. आणि म्हणून जेव्हा तुरी शेवग्यावर यायला लागतात त्याच्या अगोदर आपल्याला एका पाण्याचं चांगलं भरपूर नियोजन करणं आणि तुरीला भरपूर पाणी देणं आवश्यक आहे. आणि मग त्या काळामध्ये एकदा पाणी दिल्यानंतर त्याला फुलोर येतो. फुलोरानंतर जी फुलोरावस्था संपून जाते आणि ज्यावेळेला चलप भरायला लागते, फूल संपूर्णपणे संपतं, चलपा झालेले असतात, दाणे भरायच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागतं. ती तिसरी फवारणी आहे फुलोरावस्थेमध्ये करायची. त्यासाठी तुम्हाला एक 20 ml एंडोसल्फान किंवा 20 ml क्विनॉल्फास किंवा 25 ml क्लोरोपायरिफॉस आणि त्याच्यासोबत आपण बुरशीनाशक म्हणून बोरॉन वापरू शकतो किंवा मग ॲमिनो जेल म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते ॲमिनो जेल सुद्धा आपण त्याला वापरू शकतो, कारण त्याची फुलोरावस्था वाढली पाहिजे म्हणून. आणि या वेळेला जसं आता वातावरण आहे आभाळाचं, त्यावेळेला त्याच्यावरती घाटेअळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. पण घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर घाबरून जायची गरज नाही. मार्केटमध्ये अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. आपण कुठल्याही प्रकारचं औषध त्या अळीसाठी वापरू शकतो. परंतु मी मागाजे म्हणालो की गेल्या माझ्या 4-5 वर्षाचा जो माझा स्वतःचा अनुभव आहे की नीम हंटर नावाचं जे औषध आहे ते नीम हंटर जर वापरलं तर कुठल्याही प्रकारच्या अळीचा क्षणार्धामध्ये नायनाट होतो आणि जवळजवळ 20 ते 25 दिवस त्याच्यावरती अळीचा प्रकोप आपल्याला पाहायला मिळत नाही. दाणे भरण्यासाठी म्हणून जर आपल्याला लिक्विड पोटॅश जर मिळालं तर लिक्विड पोटॅश तुरीच्या उत्पादनासाठी आपण वापरला पाहिजे. तर मित्रांनो, हे जे सगळं नियोजन आहे, या नियोजनामागे आणि माझा जो अनुभव आहे त्या अनुभवामागे फार मोठी पूर्वपीठिका आहे. मी सुरुवातीला सांगितलं की ज्या वेळेला मला कपाशीचं उत्पन्न होत नव्हतं, खर्च अधिक वाढत होता, उत्पादन कमी होत होतं, त्यावेळेला मी स्वतः तुरीकडे वळलो आणि माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये मी तुरीवरती असंख्य प्रयोग केले. अनेक प्रकारचे वाणं लावले, अनेक प्रकारच्या जाती लावल्या. त्यावरती काही तुरीचे वाण जर आपल्याला विकसित करता आले तर ते विकसित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. जवळजवळ 2000 मध्ये मी स्वतः तुरीचं एक संपदा नावाचं वाण विकसित केलं. अनेक विद्यापीठांकडे ते पाठवलं, त्या विद्यापीठाचे रिपोर्ट्स आले आणि हळूहळू आपल्याला तुरीचं अधिक उत्पादन कशा पद्धतीनं घेता येईल, म्हणजे अत्यंत निर्मळ मनाने आणि जबाबदारीने जे सांगायचं तर आपल्याला तुरीचं उत्पादन आज बऱ्याच ठिकाणी अतिशय चांगलं नियोजन करून 7, 8, 10 क्विंटल उत्पादन घेत आहे. माझ्यासमोर एक शेतकरी बसलेले आहेत. एक अनंतपूर की दिपाईगुडा नावाचं गाव आहे, तिथे रब्बीमध्ये किती क्विंटल उत्पादन घेतलं? 9 क्विंटलचं उत्पादन रबीमध्ये घेतलं. म्हणजे खरीपमध्ये सुद्धा तुरीचं आपल्याला उत्पादन घेता येतं आणि खरीप पिकाबरोबर रबीमध्ये सुद्धा तुरीचं उत्पादन आपल्याला चांगलं घेता येतं. तेव्हा या प्रकारे जर शेतकऱ्यांनी तुरीचं नियोजन केलं तर आज बाजारामध्ये ज्या वाणांची किंमत, आज सोयाबीनचे भाव आपण पाहतो, कापसाचेही भाव पाहतोय. आज कापूस वेचणीला काही ठिकाणी 7 रुपये किलो, काही ठिकाणी 9 रुपये किलो, काही ठिकाणी 10 रुपये किलो असा वेचणीचा खर्च आहे. म्हणजे एका क्विंटल मागे जवळजवळ 700 ते 1000 रुपये खर्च आहे. सोयाबीन कापणीचा खर्च एकरी जवळजवळ 3000 3,500 आहे. बाकी काढणीचा खर्च आहे. तेव्हा या सगळ्या पिकांच्या तुलनेमध्ये जर आपण तूर पिकाला प्राधान्य दिलं आणि तूर पिकाचं व्यवस्थित जर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या पदरी 4 पैसे पडू शकतात. आणि जवळजवळ आपण कपाशी लावल्यानंतर कपाशीला अगदी सुरुवातीपासून फवारणीचा खर्च करतो, अगदी लावल्यानंतर 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर आपल्या फवारण्या चालू होतात. सोयाबीनला सुद्धा आता एक फार मोठी भीती निर्माण झालेली आहे की अनेक शेतकरी विदर्भामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येलो मोझॅक आला आणि येलो मोझॅकमध्ये संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. काही ठिकाणी कॉटरूट आला, कॉटरूटमध्ये सोयाबीनचा पीक पूर्णपणे नायनाट झाले. कारण सोयाबीन या पिकाने आता एक भीती निर्माण केलेली आहे, एक दहशत निर्माण केलेली आहे. याचं कारण असं की मागच्या वर्षी मी स्वतः जो अनुभव घेतला,
एक अतिशय चांगलं वाण लावलं. मी त्या वाणाचं नाव घेत नाही इथे. भरपूर शेंगा लागल्या. जवळजवळ 300 ते 350 शेंगा एकेका झाडाला सोयाबीनच्या होत्या. परंतु शेंगा लागल्यानंतर त्याला कॉटरूट नावाचा रोग आला. तो कुठल्याही औषधाने गेला नाही आणि ज्या लागलेल्या 300-350 शेंगा होत्या त्याच्यामध्ये टरफलाशिवाय दुसरं काहीही निघालं नाही. आणि सोयाबीनमध्ये एकदाचा बार गेला. शेंगा लागल्यानंतर हे रोग येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीनपासून उत्पादन घेता येत नाही. तुरीमध्ये समजा एखादा बार गळला, पाऊस आला, पावसाने हवामान खराब झालं, धुकं पसरलंय, त्याच्यामुळे बार गळला, तरी पण सुद्धा त्याला पाण्याची एक पाळी देऊन तुरीला आपल्याला दुसऱ्यांदा फुलावर आणता येते. कारण तूर हे पीक वर्षायू पीक आहे, लक्षात घ्या. वर्षभर त्याला बार येऊ शकतात. हे आता वाण आपण शेतकऱ्यांकडे, पण अगदी सुरुवातीचं जे आहे ते वर्षायू पीक म्हणून आहे. अनेकांच्या घरी तुम्ही पाहिलं असेल, तुरीचे झाडं असतील तर वर्षभर शेंगा खाणारे लोक आहेत. सांगतात ते की आमच्या घरी तुरीला वर्षभर शेंगा लागतात. त्याच्यामुळे वर्षायू पीक आहे. त्याच्यामुळे घाबरून जायची आवश्यकता नाही आहे. एक जर बार गेला तर त्याला पाण्याची पाळी देऊन त्याचं हे खर्च वाढवण्यापेक्षा पहिल्या पिकावर लक्ष केंद्रित करावं. आणि मी तुम्हाला एक सांगतो की तुरीचं खोड जेवढं मजबूत असेल, जेवढं झाड असेल, जेवढ्या फळफांद्या फुटतील तेवढं तुमचं उत्पादन वाढणारं आहे. हे लक्षात घ्या. कारण मगा जो मी मुद्दा मांडला की साधारणतः तुरी आपण पेरतो, पेरल्यानंतर तुरीचं जे खोड आहे ते तुरीचं खोड या बोटापेक्षा जास्ती जाड होत नाही. त्यामुळे त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याची कॅपॅसिटी कमी होते. त्यामुळे तुम्ही विरळणी करा, 2 फुटावर झाड ठेवा, झाड सशक्त ठेवा, झाडाची कॅपॅसिटी वाढवा, त्याच्या फळफांद्या वाढवा. जवळजवळ एका झाडापासून मी जो अनुभव घेतला तो 900 ग्रॅम तुरीपर्यंत घेतलेला आहे एका झाडापासून. त्यामुळं तुरीचं झाड जितकं मोकळं राहील, जेवढी हवा खेळती राहील, जेवढा त्याला सूर्यप्रकाश मिळेल तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला तुरीचं अधिकाधिक उत्पन्न घेता येईल. हा माझा अनुभव मी आपल्यापाशी या निमित्तानं, ॲग्रोव्हिजनच्या निमित्तानं आपल्यापाशी शेअर केलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नोत्तर आपलं समाधान करण्याचा मी प्रयत्न करीन. आपण अंतराचा प्रश्न विचारला. आपण जरा उशिरा आल्यामुळं आपण हा प्रश्न केला. या संदर्भामध्ये मी सुरुवातीला बोललो की आपली जमीन कशी आहे आणि आपल्याकडे पर्जन्यमानाचं प्रमाण कसं आहे याचा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे. जमीन जर भारीची जर असेल आणि पर्जन्यमान शेवटपर्यंत असेल तर साधारणतः तुरीच्या 2 ओळीमध्ये 10 फूट ते 8 फूट अंतर आपण ठेवलं पाहिजे. जमीन मध्यम असेल 6 फूटपर्यंत. आणि आता मी तुम्हाला सांगतो की यावर्षी मी नवीन प्रयोग केला आहे. यावर्षी आमच्याकडे पैनगंगा नदीला पूर आला, त्याच्यामुळं आमची खरीपाची तूर पूर्ण वाहून गेली आणि त्याच्यानंतर रब्बीमध्ये आम्ही तूर पेरली. आज जी मी तूर पेरलेली आहे त्याचं अंतर 4 फूट आहे. कारण याचा कालावधी कमी आहे. कालावधी कमी असल्यामुळं आपण त्याचं अंतर कमी केलं, परंतु आज 4 फुटाचं अंतर पूर्णपणे व्यापलेलं आहे आणि आता फुलोरावस्थेमध्ये आहे आणि एक साधारणतः 1 महिन्यामध्ये त्याचं रूपांतर शेंगामध्ये होईल. त्यामुळे जमीन पाहून आपण आपलं अंतर की साधारणपणे आपल्या शेतामध्ये तुरीची वाढ कितपत होते याचा एक अंदाज आपल्याला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी की तुरीमध्ये फवारणी करण्यासाठी जो आपला मजूर असतो किंवा शेतकरी असतो त्याला शेतामधून या ओळीपासून त्या ओळीपर्यंत जाण्यासाठी मार्ग मोकळा असला पाहिजे, सूर्यप्रकाश खेळता राहिला पाहिजे. त्यासाठी म्हणून आपण त्या दृष्टीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. अजून काही प्रश्न असेल तर. 2 वडीतील अंतर 8-10 फूट ठेवलं आपण तर अर्ली येणारं पीक जसं मूग आहे तर ते घेऊ शकतो का आपण? निश्चितपणे घेऊ शकतो आपण, निश्चितपणे घेऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या. मी मगाचे बोललो की बरेच लोक सोयाबीनमध्ये लावतात. तर सोयाबीनमध्ये लावत असताना काय होतं
की 4 ओळी किंवा 6 ओळी आपण सोयाबीनच्या टाकतो, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर तुरीची ओळ टाकतो. तर तशी ओळ न टाकता तुम्ही एक ओळ त्याची गॅप ठेवा. म्हणजे समजा सोयाबीनच्या 4 ओळी आहेत, 4 ओळीनंतर एक ओळ जी आहे 1.5 फुटाची ती ब्लँक ठेवा. त्याच्यानंतरची तुरीची ओळ घ्या आणि त्याच्यानंतर इकडे 1.5 फूट सोडून सोयाबीन घ्या. तुम्हाला जसा मूग घ्यायचा असेल तर मुगाच्या समजा तुम्हाला 4 तास 5 तास 6 तास टाकायचे असेल तर त्या तुरीच्या ओळीला दाटण होता कामा नये आणि तूर दबता कामा नये. तुरीची वाढ चांगली झाली पाहिजे. कारण सोयाबीनमध्ये आपण जर तासाला तास लागून जर तूर पेरली तर तूर दाटून जाते. कारण इकडून सोयाबीन येतं, इकडून सोयाबीन येतं आणि तूर मधात अशी क्रॅश होते. त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये तुरीची वाढ व्हायला पाहिजे, कारण सोयाबीन आपण कापतो किंवा ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबरनंतर मग त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. तसं न करता त्याच्यामध्ये एक ओळ आपण सोडली पाहिजे. सर, दुसरा प्रश्न होता, आपण म्हटलं की तुरीमध्ये जे अंतर आहे ते 8 ते 10 फूट आपण ठेवायला पाहिजे जमिनीच्या हिशोबाने. तर आणि 1.5 फूट अंतर आपण झाडामध्ये ठेवलं पाहिजे, रोपामध्ये. हां, तर या केसमध्ये आपल्याला झाडं सर कमी बसतील, 8,000 बसणार नाही झाडं. नाही तुम्ही पहा 2 हो. बाय 8 2 बाय 8 हो, 8 दुने 16 झालं. 2 बाय 8 16. 16 हा. हां, 16 तिरे 48, 43 560ला जर 16 भागितलं हां. तर कमी येईल अगदी- अगदी अंतर. बरोबर. हां, झाडं कमी येतील. सांग तुम्ही त्याचं सांगतो. हां, जर समजा एका ठिकाणी आपण एकापेक्षा जास्त जर झाडं ठेवले तर कदाचित झाडाची संख्या वाढेल. पण आपण म्हणता की एका ठिकाणी एकच झाड ठेवायला पाहिजे आणि हे सुद्धा बरोबर आहे. जोपर्यंत आपण एक झाड ठेवत नाही आणि हे 2-3 झाडं ठेवतो तोपर्यंत त्या एका झाडाची ग्रोथच होत नाही अर्थात आणि त्याच्यामुळे त्याला फांद्या मिळत नाही. दुसरी गोष्ट सर, आपण अंतर जर ठेवलं नाही, रोपातलं जर अंतर ठेवलं नाही, झाडातलं जर अंतर ठेवलं नाही तर ते फरदडत बी नाही. बिलकुल बिलकुल हां, तूर फरदडत नाही हे लक्षात घ्या. बरोबर. आणि दुसरं असं होतं सर की आपण पहिलं शेंडे खुडण्याचं सांगितलं. माझं असं मत आहे की पहिला शेंडा आपण जो खुडलेला आहे हां, तो 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात खुडलेला आहे. बरोबर. आणि हा जो शेंडा खुडण्याचं जे काम आहे हे मशीननी करता. आजकाल काय झालेलं आहे, मशीनी आल्या आहेत त्याच्या शेंड्या खुडण्याच्या, पण आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. आम्ही मजुराकडूनच शेंडा खुडून घेतो बरोबर. आणि जो शेंडा आहे म्हणजे मेन हां, तो 1 ते 1.5 इंचापर्यंत खुडतो. 1 ते 1.5. आता या केसमध्ये काय होते सर, जर मशीन आपण वापरली तर तो हा शेंडा जर खुडतो, एक लेवल घेऊन जेव्हा मशीन चालते तेव्हा ते काय करते, जिथं झाड जास्त आहे तिथं जास्त कट करते, जिथं झाड कमी आहे तिथं कमी कट करते. आणि या केसमध्ये ज्या छोट्या छोट्या फांद्या येतात त्या झाडाला, त्या फांद्यासुद्धा कट होताना आम्ही पाहिलेलं आहे. बरोबर. म्हणून आम्ही असं सजेस्ट करतो की शक्यतोवर शेंडे खुडण्यासाठी मशीनचा वापर न करता मजुरांचा वापर. मोठ्या कैच्या येतात हां हां मार्केटमध्ये, मोठ्या कैच्या हां, येतात. हां. आपण हे मेंदी वगैरे जे कापतो हां, हां. तशी कैची येते, ती साधारणतः 250-300 रुपयाला मिळते. पण मी हे बघितलं सर, हां. आता माझी तूर म्हणजे जवळपास 9 फुटामध्ये आहे. हां, मी त्याच्यात मध्ये सोयाबीन घेतलं हां. होतं आणि जवळपास त्याला मी याच पद्धतीने शेंडे खुडले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, पण मजुराकडून केलं. बरोबर. आणि मजूर मला वाटत नाही 2 ते 3 मजुरात माझं काम झालं. अच्छा. आलं का लक्षात? एका एकरमध्ये 2 मजुराच्या वर लागले नाही, पण ते काम खूप चांगलं होते, अच्छा. असं माझं मत आहे. हे झालं सर पहिली शेंडे खुडणी. तर तुम्ही जो मला सुरुवातीला प्रश्न विचारला, हा हा तर 8,000 झाडाची जी संख्या मी सांगितली, हा ती कमी होईल. की सुरुवातीला मी जे सांगितलं की साधारणतः एका झाडापासून हो. 100 ते 125 ग्रॅम तूर हो, एका झाडापासून, एका झाडापासून. म्हणजे कॉमन ट्रीटमेंटमध्ये हो, जी लोक पेरतात त्याच्यामध्ये 8,000 झाडं बसतात. बरोबर आहे, correct. आणि जे आपण नियोजन करतो ते कमी म्हणजे झाडं. 8 फूट किंवा 10 फूट हो. आणि इकडे 1 ते 1.5 फूट, समजा आपण 1 फुटावरती जर झाड ठेवलं तर साधारणतः 8 फुटावरती पडतं, म्हणजे 8×45 म्हणजे 5,000 झाडं बसतात. Correct. तर 5,000 जर झाडं बसत असेल तर साधारणतः त्या तुरीची जी कॅपॅसिटी आहे ती 200 ते 250 ग्रामपर्यंत वाढते. समजलं का? कारण कसं आहे, शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचा आहे. सामान्यपणे ओळी तास पेरणार आहे, काही लागवड करणार आहे. आम्ही सामान्यपणे लागवड करतो, तूर पेरत नाही. बरोबर आहे. मजूर वर्गाकडनं तूर लावून घेतो, हो. त्यामुळे ती ज्या डिस्टन्सला पाहिजे आणि त्याच्यातही मग हो. ते एक झाड सशक्त असलं पाहिजे म्हणून विरळणी करतो. कारण एका ठिकाणी, कारण तुम्हाला लक्षात असेल की पूर्वी तूर पेरताना जवळजवळ 10 ते 12 तुरीचे दाणे एका ठिकाणी टाकायचे. हो, बरोबर आहे. लग- ते खाल्ल्या जाते ती. हा, हा. त्या लाल गाईने खाल्ल्या जाते म्हणून 10 ते 12 दाणे. बरोबर आहे, correct आहे. पण आता ते टाकण्याची गरज नाहीये. पण आमच्याकडे तो मोठा प्रॉब्लेम आहे सर. यावर्षी काय झालं माहिती आहे का, एकदा पेरलेली तूर माझी डबल मला पेरावं लागली याच प्रॉब्लेममुळे. ते तर कसं जमिनीमध्ये हुमणी आहे, आम्ही
सिमेंट म्हणा काही औषधं टाकून सुद्धा ते किडीवर कंट्रोल नाही झालं. आहे, अगदी बरोबर आहे. शेवटी सर आम्ही एक काम केलं त्याच्यामध्ये की तूर आम्ही लावल्यानंतर आपलं बी लावल्यानंतर 4-5 बी टाकलं आपलं आणि त्याच्यावर साधं बी आपलं साधं घरचं अच्छा ते प्रत्येक ठिकाणी 3-4 टाकलं. अच्छा. तर त्या किडीनी म्हणजे त्या हुमनी आपले हे काय म्हणतो लाल गाय म्हणतो ना आपण त्याला, त्या लाल गायनी ते बी खाल्लं आणि हे सुरक्षित ठेवलं. आम्ही हा प्रयोग केला सर आमच्या भागामध्ये यावेळेस. हा झाला पहिला खुडणीचा प्रश्न. सर आम्ही दुसरी सुद्धा खुडणी याच्यामध्ये केली. आता पहिली खुडणी केल्यानंतर पहिली आपण 30-35 दिवसात करतो, फूटभर 1.5 फूट तूर होऊन जाते. दुसरी खुडणी आम्ही 60-65 दिवसात केली. ती अशी केली सर हां की पहिल्या खुडणीनंतर झाडाला फांद्या फुटतात, जवळपास त्या 7-8 फांद्या फुटतात. तर ह्या 7-8 ज्या फुटणाऱ्या फांद्या आहे ह्या जेव्हा हातभर झाल्या म्हणजे 1.5 फूट झाल्या तर 1.5 फुटानंतर तिथं आम्ही कट मारला. तेही मजुराच्याच हाताने मग कट मारला आम्ही. तिथेही काही जास्त मजूर आम्हाला लागले नाही. पण ती जी काम फळफांदी चांगलं आहे झालं. ती हा. फळफांदी हा. आपण जेव्हा कट करतो त्यावेळेला परत त्याला ब्रांचिंग त्याला- फुटतात. हा, तर त्याला ती- ब्रांचिंग येतात. ती भरपूर ब्रँचेस आणि भरपूर फांद्या त्याला आल्या आणि आपण जे म्हणतो ना त्याला म्हणजे वाढलं ते खूप, म्हणजे पसरलं खूप ते असं. आणि पसरल्यामुळे त्याला फ्लावरिंग खूप झालं, खडे खूप आले, फ्लावरिंग नाही बरोबर आहे. 10 म्हणजे 8 ते 10 फुटाचा अंतर सुद्धा हो. तुरी व्यापतात. हो. व्यापत नाही अशातला भाग नाहीये. परिस्थिती म्हणजे ती भिडलेली हा. आहे अशी आहे. पण ते जमिनीचा जो मजदूर आहे बरोबर, बरोबर. आणि तुम्ही ज्या खताचा म्हणजे- वापर केला हो. तर त्या दृष्टीने त्याची हो. वाढ निश्चितपणे होते. म्हणजे पण एक लक्की आहे की तुरीची वाढ जेवढी चांगली होईल तेवढं त्याचं उत्पादन वाढणार. करेक्ट, बिलकुल करेक्ट. हे एक सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. पण शेंडे खुडणं सर खूप गरजेचं आहे माझ्या मते तरी. नाही हा, हा. मी सांगितलं खूप ना गरजेचं आहे. की बरेच लोक काय करतात हो. की खुडण्याचा त्रास होतो म्हणून नाही, काही त्रास नाही, मार्केटमध्ये काही खर्च नाही जे जास्त. अनेक प्रकारचे पीजीआर आलेले आहेत. हो हो, नाही पीजीआर काम करत नाही सर. हा. कारण ही प्रॅक्टिस आहे, पीजीआर काम करत हे नाही. प्रोडक्ट नाही आहे. हे शेंडे खुडणं हे प्रोडक्टनी होऊ शकत नाही. हे प्रॉडक्ट नाही. हे प्रॅक्टिसनी होईल. म्हणजे प्रॅक्टिस शेंडे खुडणे. पीजीआर मध्ये लोक हजारो रुपये खर्च सर्व करतात. शेतकरी बंधूंना हे सांगू इच्छितो, पीजीआर मध्ये हजारो रुपये खर्च करतात. अजिबात नाही, अजिबात ते काम नाही करणार. परंतु एक मजूर जेवढं काम करतो तुरीमध्ये कामाचं आरामात. आणि त्याचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल. उत्तम रिझल्ट. तर असं एवढं होतं सर माझं. आणि हा तिसरा भाग असा होता, मग तो कन्फ्युजनचा भाग आहे जो हा. शास्त्रज्ञ म्हणा किंवा बरेच शेतकरी आपल्याला असं सांगतात की फ्लॉवरिंग असताना, फुल सुरू असताना त्याला पाणी देऊ नका, पाणी दिल्याने नाही. त्याची फुलगळ होईल. एक लक्षात घ्या, हा विषय मोठा ज्वलंत आहे. नाही, आजही- हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. बसा ना तुम्ही बसा. की फ्लॉवरिंग असताना तुरीला पाणी द्यावं का? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की तुरी फुलावर असताना जर तुम्ही पटपाणी जर दिलं तर तुरीवरती काहीही परिणाम होत नाही. पटपाणी. पण त्याऐवजी जर तुम्ही स्प्रिंकलरने पाणी दिलं आणि ते स्प्रिंकलरने पडलेलं पाणी फुलाच्या आतमध्ये जर गेलं तर त्याचं परागीकरण होत नाही आणि परागीकरण न झाल्यामुळं फुलगळ होते. हा महत्वाचा मुद्दा आहे. पण पटपाणी जर तुम्ही दिलं, आजही माझी तूर फुलावर आहे आणि माझं पटपाणी आता सुरू आहे, पटपाणी सुरू आहे. म्हणजे या अवस्थेमध्ये आम्ही तुरीला विडरनी नाल्या काढून घेतल्या आणि नाल्या काढून त्यांनी पटपाणी दिलेलं आहे. काही परिणाम होत नाही त्याचा, काही परिणाम. सर माझा प्रश्न होता की आपण आत्तापर्यंत पिकासाठी जे काही उपाय सांगितले ते सगळे रासायनिक होते, तर या रासायनिक उपायांपासून जमिनीला आणि मानवी शरीराला तसेच वातावरणाला काही अपाय होत नाही का? काय हे जैविक आणि रासायनिक हे द्वंद्व वेगळं आहे. आलं का लक्षात? ज्यांना जैविक पद्धतीने करायचं आहे त्यांनी निश्चितपणे जैविक पद्धतीने केलं पाहिजे, त्याच्याबद्दल विरोध नाही. आणि एकूणच सगळ्या केंद्राच्या योजना, शासनाच्या योजना जैविक आणि सेंद्रिय पद्धतीकडे वळत आहेत, नाही वळत अशातला भाग नाही आहे. परंतु गंमत दुसरी अशी आहे की तुम्ही जैविक पद्धतीने व सेंद्रिय पद्धतीने जेव्हा करता तेव्हा कुठेतरी स्पर्धेतून माघारी फिरल्याची मानसिकता निर्माण होते. लक्षात घ्या. कारण स्पर्धा अशी वाढलेली आहे की तुम्ही उत्पादन घेतल्याशिवाय तुम्हाला गत्यंतरच नाही आहे. पटलं की नाही? उत्पादन घेतल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे, तुम्हाला उत्पादन वाढवायचंच आहे.
सर जैविकमध्ये सुद्धा भरघोस उत्पन्न येऊ शकते असं काही 100% अडचण नाही. परंतु त्याला काही कालावधी जावा लागतो. आपण जर आपल्या शेतातील माती जर व्यवस्थितपणे बनवली तर भरघोस उत्पन्न घेणे कठीण नाही शेतीमध्ये असं माझं म्हणणं आहे. नाही, तुमच्या मताशी मी अनुकूल आहे, नाही अशातला भाग नाही आहे. परंतु ती सगळी करण्याची मानसिकता त्याला काय लागतो. आता जसं अनेक प्रकारचे तुमचं कुठल्याही प्रकारची मशागत न करता पीक घ्यायचं. आता मला एक सांगा की हे तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुमची माझी मानसिकता आहे का की नाही बा मी कुठलीही मशागत करत नाही, कपाशीमध्ये मी डवरा करणार नाही, मी निंदन करणार नाही, तरी मला पीक पिकेल, ही शाश्वती तुम्हाला आहे का. मग तुम्ही ते एक्सेप्ट कसं करणार. हा परिणाम होईल, त्याला कालांतर लागेल. आलं का लक्षात. कारण शेवटी आपण सगळ्या रासायनिक खताचा किंवा या सगळ्या गोष्टीचा जेव्हा वापर करतोय तेव्हा काही आपण विषमुक्त नाही आहोत. आज अनेक प्रकारचे आपण फळभाज्या पाहतो. काय त्याच्यात आज मिरचीचं उत्पादन घेणारे अनेक लोक आहे, मिरचीचं उत्पादन घेणारे 3 दिवसाला 4 दिवसाला एकदा रासायनिक औषधी मारतात आहे, फवारणी मारतात आहे. त्याचे काय परिणाम आपल्यावरती होत असतील हे आपल्याला कळत नाही का. कळतं पण इलाज नाही ना. मी मिरची लावल्यानंतर मी काय विचार करतो की बा कुठल्याही प्रकारचं रासायनिक न वापरता मला 10 क्विंटल मिरची झाली तर चालेल असा विचार करतो का. मी असा विचार नाही करत. मी काय विचार करतो की मी 1 एकर मिरची लावली आहे, मला 30 क्विंटल मिरची कशी होईल, 40 क्विंटल मिरची कशी होईल, 50 क्विंटल मिरची कशी होईल. आणि त्या स्पर्धेमध्ये मी उतरतो आणि स्पर्धेमध्ये उतरल्यामुळं मग मी रासायनिक खतांचा मारा करतो. हे आहे ना. तरी पण सर शेतकरी भरघोस उत्पन्न घेऊन सुद्धा म्हणजे भरपूर उत्पन्न घेऊन सुद्धा सुखी नाही. या मताशी तर मी पहिलेच सहमत आहे ना. त्याला अनेक कारण आहेत. हा सर माईक घ्या ना सर. हा झेंडूची फुलं आमच्याकडे फंगसमुळे सगळे खराब होत आहेत. हा त्याच्या झेंडूची फुलं लावता येतील का. झेंडूच्या फुलाचं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मधमाशा त्याच्यामुळे येतात आणि त्याचं परागीकरण होतं. सर कुठलंही हां फोन नंबर द्या सर तुमचा. हो. तर परागीकरणासाठी झेंडूची असो किंवा अन्य कुठल्याही प्रकारची फुलं तुमच्या शेतामध्ये राहिली तर ते अधिक फायद्याचं आहेत. माझ्या शेतात मी झेंडू लावला आहे तुमच्या माहितीसाठी. हां कमर्शियल पण लावता येतं ना सर. कमर्शियल पण लावता येतं. आज मार्केटमध्ये झेंडू म्हणजे 50 रुपये किलो आहे. क्या बात आहे, अभिनंदन. सरांनी 1.5 लाखाचा झेंडू विकला, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. किती एकरात. अच्छा 1 ते 1.25 एकर. दसरा आणि दिवाळीला 40 रुपये किलोने विकला मी. अच्छा निश्चित. ते लावता येईल का म्हणजे मधल्या डिस्टन्स. नाही लावता येतो काय प्रॉब्लेम नाही. साहेब तुरीच्या ज्या खोडवा पिकाचं उत्पादन घेतलं जाते त्याबद्दल थोडी माहिती सांगा. मी बोललो खोडव्याच्या संदर्भात बोललो. आम्ही की- थोडं लेट झालो साहेब. हां किंवा शक्यतो खोडवा घेण्याच्या नादात पडू नये. कारण खोडवा ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्याकडे उष्णतामान वाढलेलं असतं आणि उष्णतामान वाढल्यानंतर तुरीमध्ये मुलंड होण्याचं प्रमाण अधिक वाढतं. कारण अळीचा प्रकोप त्यावेळेला जास्ती होतो. खर्च जेवढा वाढतो तेवढं उत्पन्न मिळत नाही. म्हणून पहिलं पीक चांगलं घ्यावं या मताचा मी आहे. सर 2 प्रश्न. जे फुलं जेव्हा फुलावर येते तेव्हा पाणी दिलं तर चालते आणि चलपवरी राहिलं तर पाणी चालते का. सलपवरती तर द्यायलाच पाहिजे ना. जायला मी म्हणजे बोललोय. कधी पाणी द्या काही फरक नाही पडत. नाही काही फरक नाही पडत. अच्छा दुसरं पट पाणी दिल्याने तुरीला काही फरक पडत नाही. हो कोणत्याही अवस्थेत. हा दु- दु- फक्त स्प्रिंकलरचं पाणी फुलोऱ्यावर असताना वापरू नका. आणि त्याचा दाण्याचं वजन वाढवण्यासाठी काय आणि दाण्याचं वजन वाढवण्यासाठी त्यावेळेला त्याला पोटॅशची गरज असते. अच्छा मार्केटमध्ये तुम्हाला लिक्विड पोटॅश मिळते. हो नाही आता तिसऱ्या स्प्रेमध्ये 13-0-45 मारलं तर फायदा होईल का. हो 13-0-45 चालेल तुम्हाला. त्याच्यानंतर लिक्विड पोटॅश मारलं तरी चालेल. अच्छा त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक सायझर म्हणून येतं. सायझर हा सायझर. हां ते सायझरही वापरलं तरी चालतं. दुसरा प्रश्न असा की पांढरी तूरचं उत्पन्न जास्त होते लाल तुरीपेक्षा. सर पांढऱ्या तुरीचं आपल्याकडे मार्केट नाही आहे. नेतो त्यावेळेला आपल्याकडचा अनुभव जरा वाईट आहे. पण तुम्ही लातूर साईड, बीड साईड, परभणी साईडला गेले तर लाल तुरीचा भाव कमी आहे आणि पांढऱ्या तुरीचा भाव जास्त आहे.
पण पांढरी तूर लावणं परवडते खूप, परवडते म्हणजे परवडते त्याचं कारण उत्पन्न 12 क्विंटल वगैरे येतो एक. नक्की 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 पांढऱ्या तुरीचं उत्पादन लाल तुरीपेक्षा निश्चितपणे जास्त येते. कारण पहिले आपल्याकडे पांढरी तूरच लावल्या जात होती, BDN 2 म्हणून येत होती. हो, आता वर्जिन BDN येते यशोदाची वर्जिन. BDN 2 एक होती आणि BDN 14 होती, 714 वेगळी. तर त्याचं उत्पन्न चांगलं होतंच, परंतु आपला व्यापारी वर्ग पांढरी तूर आली की इससे डाळ बरोबर होत नाही वगैरे वगैरे कारण सांगून. नाही सर, माझी दाल मिल पण आहे छोटी, अच्छा, तर मी त्या पांढऱ्या तुरीची जी डाळ बनवतो ती जास्त रेटने विकतो कस्टमर. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण त्याची टेस्ट एकदम वेगळी राहते, तूप टाकल्यासारखं वाटतं. नाही नाही आहे ना, खरी गोष्ट आहे. ठीक आहे. तर मित्र, शेतकरी मित्र, आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित तुमचा राहिलात. नंबर हवा होता, हा, मोबाईल माझा नंबर. नंबर 9822 929 629. तर शेतकरी मित्रो, सर, मी आपल्या तुमचं नाव? सर्वांचं मनापासून आभार मानतो. सर तुमचं नाव आणि आडनाव. नाव हा, माझं नाव डॉक्टर दिलीप अलोने, राहणार वणी, शेती पाटण. तुम्ही कोणत्या व्हेरायटीची तूर लावता? हा, तुम्ही कोणत्या व्हेरायटीची तूर लावता? किती? कोणती व्हेरायटीची तूर व्हेरायटी? हा, व्हेरायटी सामान्यपणे कसं आहे, वेगवेगळ्या जाती मी वापरतो. म्हणजे त्याचं तर कसं मार्केटचं नाव घेणं आपल्याला बरोबर नाही आहे, म्हणून मी या ठिकाणी या व्यासपीठावर नाव घेत नाही की बा कोणती वापरतो, कारण नाही बा त्या कंपनीचा प्रचार म्हणून. पण सामान्यपणे मार्केटमध्ये भरपूर जाती आहेत. तर ज्या तुरीच्या दाण्याचं वजन 100 दाण्याचं वजन जास्ती भरतं त्या वाणाची निवड करावी असं माझं मत आहे. म्हणजे ती उत्पादनाला तुम्हाला अजून फायदेशीर ठरते. सर याच्यात डुकरांचा त्रास खूप होतो या दिवसात तुरीमध्ये. हा, डुकरांचा त्रास खूप होतो, हा. तर त्यासाठी काही उपाय आहे का? नाही, त्यासाठी जे उपाय आता आजकाल जे नवीन ते झटका तर मशीन सुरू आहेत. आहे त्याच्याशिवाय दुसरा असा काही उपाय नाही आहे. परंतु एक कडूज नावाचं औषध आहे जे फवारल्याने काही प्रमाणामध्ये त्याचा डुकरं खात नाही असं त्याच्यात ॲझरडिक्टिन असेल, हा, लिंबोडीवाला ते असेल 10,000 ppm वाला वगैरे. मारतात लोक, परंतु काय आता त्याचे रिझल्ट प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. काही गावठी उपाय पण आहेत, तेही लोक करतात. पण शेवटी झटका मशीन इज द बेस्ट वन नाव आजच्या परिस्थितीत. तर मी आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यशाळेचे नियोजक, या प्रदर्शनीचे आयोजक, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद.